द्या. हाय फ्रेंड, मी शिवकन्या. तर तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी पप्पा आदू आणि पवन चालला खंडोबाला. तिथली काल जत्रा होती, काल लय गर्दी होती म्हणून आज चालला आम्ही. तर पवन आले त्याच्यामुळे थांबलो आम्ही. हो का, आदू कसं निघाले तयार होऊन. आदू तू कुठे चाललायस? इकडे बघ. कुठे चाललाय सांग? खंडोबाला. हाय कर की इकडे बघून. इकडे बघून असतंय. इकडे बघ. ती लवकर आलाय तर हिथं आला तिथं आला म्हणत. मम्मी काय म्हण, बाळक्याच्या वाड्यात आला म्हणते. इथून तर दिसतंय आल्याला. आईला बाय कर की. लवकर येतो म्हणा. रविवार असून पण देवळात गर्दी आहे. खंडोबाला पाय पडून आलेली लोक. हा देव, देवळात जायचंय का? जंब्या उठ रे, बघ काय आलंय. त्या पाळण्यात बसायचं आम्हाला पहिला तर त्या मोठ्या. रे बाबा, आम्हाला भी वाटते. हा, तुम्ही जंब्याला घेऊन थांबा. गर्दी कसली फायनली आलो आता आम्ही. किती गर्दी आहे. जंब्या झोपीतून उठले आता. कसलं तोंड गेलंय. आता इकडे बघ कसं आहे गर्दी आद्या. नारळ आणि भंडारा घ्यायची पप्पा. काय काय का बर बस रे गप्प. काय घेतलंयस तुला? अननस. अननस घेतलेलं ह्यानं खाल्लं नाही. आता ह्याला आईस्क्रीम घेऊन दिला. लय लाडाचा ही. आता त्या पाण्यात जाऊन बसायचं आहे. लवकर लवकर चला. कोण वैतागून बसला इथं, है का नाही? गर्दी कसली आहे. अरे चला रे. का बसलं का नाही बाहेर? आधी आणि पप्पा तिकडे थांबले. ते खाली लय वेळ झाला ते तिथे लाईनला थांबून. आत्ता कुठे एवढ्या वेळानं, तासानं, 1 तासाच्या नंतर ना आला आमचा टाइम मध्ये आमची बाहेर यायला. तिकडे मंदिर आहे. कसलं भारी दिसायला. काय भेटूच का नाही? रडवर रडवर मामाचं नाव घे. लेवर आलं. कसं बसले ते जंब्यान पप्पा. दिसली का पप्पाची फोटो बी आणि आद्या तिथं. आद्या चांगलं गाडीत बसून तिथं उभारलाय. किती छोटे दिसते इथून. लय भीती वाटाली. लय म्हणजे लय भीती वाटाली. गाणं विषय बी काय. आता उतरतो आम्ही. उतरलाच पाय. बसाव का अजून? पाळण्यातून बस फक्त एकाच पाळण्यात बसलो होतो. त्याच पाळण्यामध्ये बसण्यासाठी गेलो होतो. आणि नंतर ना
आद्याच लय म्हणजे लय लाड झालाय. पप्पानी लय लाड केली ती त्याचा. आता पुढे जाऊन बसलाय आणि किती एक फुगा पडला, अजून 2-3 आणूनच घेतला आणि ती भूताचं तसलं मास्क घ्यायचा म्हणला, ती पण घेऊन दिलं. तरी पण अजून काहीतरी घ्यायचा म्हणून रडत होता. पण काय सांगतच नव्हतं. जाऊ द्या, चाललो आता घरी. तर घरी गेल्यावर त्याची आई काय काय म्हणते बघा, किती लाड केलं, किती काय काय म्हणते. आता चालला घरी, चिवरी पाटीवरनं चालला. कसलं भारी सूर्य दिसाला तिकडं. आता तर इकडं पप्पाला कसलं पकडून बसलंय. हा होय, आता याने चिकन आणायला जाणार आहे. होय. ते आगाव बोलतोय. हा लहान लोकांना आलं. आणलं म्हणायचं. इकडं सांग काय काय मी घेतो खंडोबाला. गाडीमध्ये बसलो, लय एन्जॉय केलो. बाय बाय. कसं दिसाल ती नुसतं डोंगर डोंगर. ही आहे आपल्या आईची नाहणी, म्हणजेच आपल्या चिवरच्या मंदिरात आपली जी देवी आहे त्या देवीची इथं नाहणी आहे. ही वाला डोंगर आहे. हा मग कोण आहे काय तिथे जय बाप्पा आहे. आई नाही का? नाही तळ्यात गेले आहे. तुला सगळं माहिती असतंय काय का नाही. मोठा झाल्यावर काय बनणार आहे? कुत्र्याचे आला आपण देवळापाशी का नाही. आलो आम्ही देवळापाशी. लय म्हणजे लय गडबडीत आला आम्ही वापस खंडोबा. काहीच घेणं झालं नाही आम्हाला. हो का मंदिराच्या जवळ आला. जायचं का दुकानावर आद्या? हा दुकान उघडू आपलं. ओके हो हो देवळात तो हो इकडं तो खारी आहे तिथं. राहू दे, चल जाऊ आपण घरी. देवळात कशाला जातोय? सगळं का नाही ह्या रूम मधलं का नाही. म्हणजे बेड ही हिकडल्या साईडून तिकडल्या साईडला लावायचं आहे. मम्मी म्हणजे इकडून तिकडं असं जरा शिफ्ट करायचं म्हणाले. मला आल्या का आपण मम्मी सांगायला, पण काम करावंच लागतं. आद्याचं तर नुसतं डान्स करायला चालू आल्यापासून. गाणी लावून टीव्ही ठेवलं होतं. ही बेड आता इकडे घ्यायचं आहे. नाच रे, अजिबात नाचायचं नाही, बंद कर. पाटलीन बाय, ओ पाटलीन बाय इकडे बघा. बघितलं का आद्याचा लाड. लगेच त्याला मम्मीनं मोबाईल दिले मी नको म्हणताना. अरे इकडे बघ बरं जरा, इकडे बघ की. कोण दिलंय तुला मोबाईल? आईने दिली आहे का? दीदीनं. तू घेतला आहेच. तर आपला ब्लॉग इथंच एंड होत आहे. तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर बाय.